ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही निवडणूक धर्माची निवडणूक आहे। कितीतरी वर्ष आपण बघितलं की आपल्या विद्यापीठाच्या नामांतरणाचा प्रस्ताव धूळ खात सरकारी दरबारी पडला होता, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने आपल्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ असं नामकरण करण्यात आलं। आपल्या सगळ्यांना माहित आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे। काशी विश्वेश्वरापासून तर सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केला। त्यांचीच प्रेरणा घेऊन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपण आपल्या अयोध्येमध्ये रामलला विराजमान केलेले आहे। आणि आपण म्हटलेलं आहे की अयोध्या तो बस झाकी है, काशी मथुरा, अयोध्या तो बस झाकी है, मंदिर हे आपलं राष्ट्र मंदिर आहे, अस्मितेचं प्रतीक आहे, श्रद्धेचं प्रतीक आहे। त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीने त्यांच्या आपला हा मंदिरांचा सर्व प्रश्न आपण इथे मार्गी लावलेला आहे आणि हिंदू धर्मासाठी जे काही करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतलेला आहे। आपण बघितलंय, आपण सर्व माझे पती भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या भाषणातून आपण ऐकलेलं असेल की सर्व सामाजिक परिस्थिती कशी आहे, हिंदू धर्माच्या विरुद्ध कोणकोणत्या शक्ती एकत्र झालेल्या आहे, त्यांना तोंड देण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहोत। आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही रामराज्यासोबत आहे, तुमच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे फडकवणाऱ्यांसोबत नाही। बंधूंनो, आपल्या डोक्यावरची कळस आणि दारावरची तुळस सुरक्षित ठेवायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही, हे आज आपल्याला लोकांना इथे सांगावं लागणार आहे। आपण बघितलं की हिंदू धर्मासाठी कायम भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहिलेली आहे आणि माझे पती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांनी आमदार असताना विधानसभेमध्ये तडफदारपणे आपल्या सर्व धनगर समाजाच्या मागण्या तिथे विधानसभेमध्ये लावून धरल्या होत्या आणि जोरदारपणे मांडल्या होत्या। आपल्या समाजाच्या मागण्या विधानसभेमध्ये तडफदारपणे मांडणारे आणि त्यासाठी आग्रही पाठपुरावा करणारे रामभाऊ सातपुतेंनी त्यासाठी कार्य केलं। आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीने आपल्या धनगर समाजासाठी हजारो कोटींचा निधी त्या ठिकाणी दिला आणि भारतीय जनता पार्टीने अजून काय केलं असेल आपल्यासाठी तर महाराष्ट्राच्या राजकारणात ही मुलूक मैदानी गोपीचंद पडळकर साहेबांसारखी तोफ विराजमान केलेली आहे। हे आपल्या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे, हे कोणी केलेलं नव्हतं। आपण बघितलं की 2014 पूर्वीचा काळ कसा होता, बॉम्बस्फोटांचे हल्ले, दहशतवादी अतिरेक्यांचे हल्ले, इकडे धमक्या, हे सगळं कानावर पडत होतं, अशा बातम्या पडत होत्या, आठवते ना? आणि आताचा काळ कसा, आता बातम्या कशा, सर्जिकल स्ट्राइक, एयर स्ट्राइक। आपण म्हणतो हम किसी को छेड़ेंगे नहीं, पर अगर हमें कोई छेड़ता है तो हम छोड़ेंगे भी नहीं। हा बदल झाला, प्रदेश तोच आहे, विभाग तोच आहे, पण आपण कमळ चिन्हात समोरचं बटन दाबलं आणि आपल्या सगळ्या सीमा सुरक्षित केल्या। आपण सगळ्यांनी कमळ चिन्हासमोरचं बटन दाबलं, आपला काश्मीर सुरक्षित झाला। मंदिर, देवस्थानचे तीर्थक्षेत्र यासाठी आपण 5 कोटी इथे मंजुरी दिलेले आहे। 370 कलम हटवलं। एक काळ असा होता की फ्री काश्मीरचे नारे लागायला जायचे, आताचा नरेंद्र मोदीजींचा काळ असा आहे की पाकिस्तानचा प्रांत बलुचिस्तान यांना फ्री बलुचिस्तानचे नारे लागले जातात। तर आज हा आपण बदल घडवलेला आहे। बंधूंनो, मी तुम्हाला सांगते, हे मनापासून सांगते की राम सातपुते ना यांची आई आमदार आहे ना बाबा खासदार आहे, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा गरीबाच्या मुलाला, एका सामान्य मुलाला भारतीय जनता पार्टीने आमदार केलं।
आमदार केल्यानंतर त्यांनी जनता दरबार भरवल्या, अनेक समाजाचे प्रश्न विधिमंडळात जोरदारपणे मांडले, गोरगरिबांचे ऑपरेशन्स मोफत केले, त्या ठिकाणी प्रत्येक गावाला विकासाचा निधी दिला आणि हे पाहून त्यांची गोरगरिबांसाठी प्रामाणिक काम करण्याची तळमळ पाहून भारतीय जनता पार्टीने तुमच्या भावाला सोलापूरमध्ये खासदार होण्यासाठी पाठवलंय। आणि मला माहित आहे आपण निश्चितपणे प्रचंड मतांनी त्यांना विजयी करणार आहात। आपण सर्व एक परिवार आहोत। आज आपली ही जबाबदारी आहे की गरिबाच्या मुलाला, सामान्याच्या मुलाला आपल्याला खासदार बनवायचं आहे। तर आजपासून त्यांच्या प्रचाराची धुरा मी तुमच्या हातात सोपवते, करणार ना? आपण बघितलं आपल्या सगळ्यांचे कुलदैवत एकच आहे, श्री खंडेराव। श्री खंडेराव यांच्या आशीर्वादाने आणि माता तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब चालतं। आणि आपण बघितलं की मी आणि साहेब स्वतः बाळू मामाच्या मंदिरामध्ये न चुकता आरतीला जातो। ज्याप्रमाणे तळावर सेवा केली तर त्याचं पुण्य जन्मोजन्मी मिळतं, तशी ही आपल्या तळावरची सेवे मला माहित आहे याचं पुण्यही जन्मोजन्मी मिळणार आहे। आणि आपल्या परिवारातला माणूस, आपल्या हक्काचा रामभाऊ आज आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने माझ्या परिवारातला माणूस दिल्लीत पाठवायचा आहे हे समजून काम करायला हवं आणि लोकांपर्यंत पोहोचायला हवं। समोरच्या उमेदवारांच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहेत। आपण बघितलं रामजी सातपुते यांनी आमदार असताना 5 वर्ष केलेलं काम बघा आणि समोरच्या उमेदवाराचं प्रणितीताईंचं 15 वर्षाचं काम बघा। 5 नाही बरं, त्यांचं 15 वर्षाचं काम एकीकडे आणि रामजींचं 5 वर्षाचं काम एकीकडे। हे जरी पाहिलं तरी राम सातपुते यांच्या कामाचं पारडं जड ठरतंय। ही आपली खासियत आहे। सामान्यातून आलेला गोरगरिबाचा मुलगाच गोरगरिबाचं दुःख जाणू शकतो आणि म्हणून तो प्रामाणिकपणे काम करू शकतो। तर आज आपल्याला आपल्या माणसाला, आपल्या जनतेच्या माणसाला दिल्लीत पाठवायचं आहे। 7 मेला मतदान आहे। सगळ्यांनी 100% मतदान करायचं आहे आणि सर्वांना घेऊन यायचं आहे। मी या ठिकाणी विनम्र आवाहन आपल्या सगळ्यांना करते की आपल्या परिवारातला सदस्य समजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया पोहोचा आणि सगळ्यांना आवाहन करा। एवढंच मी सांगेन। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आहोत। सन्माननीय श्री पडळकरजी साहेब आले आणि आपण सगळेजण रामजींच्या प्रेमापोटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यामुळे विकासासाठी आपल्या सगळ्यांना माहित आहे। आपण सातपुते साहेबांचं भाषण ऐकलंच असेल। त्यांनी सांगितलंय की माझ्या युवकाला सोलापूरमध्येच हाताला काम मिळालं पाहिजे, कुणाला जायची गरज नसावी, म्हणून ते सोलापूरमध्येच IT पार्क आणणार आहेत आणि सोलापूरमध्येच टेक्सटाईल पार्क आणणार आहे। सोलापूर मधल्या MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत। स्वतः इंजिनियर असल्यामुळे या सगळ्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता कशी करायची, निधी कसा आणायचा याचं त्यांना ज्ञान आहे। आपल्या सगळ्यांना इथे